जी संतांनी परंपरा चालू केली, उत्साह येणं हे एवढंच एक ध्येय असतं. कारण याच उत्साहामध्ये तुम्ही आम्ही एकत्र येणं, सामाजिक बांधिलकी जपायचं असतं आणि ते जपण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. या लहान मुलांनी देखील या ठिकाणी आपली दहीहंडी फोडली. एक मोठी वरती आपण दहीहंडी पाहतोय, ती दहीहंडी आहे, परंतु नुसती ती दहीहंडी नाही आहे. संदीप दादांच्या म्हणण्याप्रमाणे, गोवा ग्रुपच्या म्हणण्याप्रमाणे आणि राजेश केणी साहेब यांच्या म्हणण्याप्रमाणे ती नुसती दहीहंडी नाही आहे, तर ती दहीहंडी सामाजिक विचार जपण्यासाठी दहीहंडी आहे. त्याचप्रमाणे विचारांची दहीहंडी या ठिकाणी आपण बांधलेली आहे. चांगले विचार आपापसात करणं हे प्रत्येकाने आपण ठरवलं पाहिजे. वरती जी दहीहंडी बांधलेली आहे ती सामाजिक विचारांची, सामाजिक वारसा जपण्याची दहीहंडी. तुम्ही आम्ही एकत्र यावं, ह्याच एक हा उद्देश या दहीहंडीच्या माध्यमातून आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या ठिकाणी सुंदर प्रयत्न या ठिकाणी करताना महिला गोविंदा पथक 2 थर लावल्या, तिसरा थर लावण्याचा प्रयत्न त्यांचा या ठिकाणी चालू आहे. दोन थर या ठिकाणी लावल्या, तिसरा थर देखील यशस्वी पाहायला मिळतोय. मी प्रेक्षकांना विनंती करतोय, आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात यांना आपण प्रतिसाद द्यायचा आहे. महिला भगिनी आहेत माझ्या आणि त्यांचा टॉपर या ठिकाणी पाहिला. 4 थर आणि 5व्याला टॉपर पाहायचं. टॉपर या ठिकाणी उभा राहून सलामी देत आहे. झुकेगा नाही साला, आम्ही थर लावणारच, कुणा पुढे झुकणार नाहीत, हे देखील त्यांनी या ठिकाणी सांगितलंय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या महिला गोविंदा पथकासाठी. डीजे डीजे मेसेज वाचा. एकटी मुलगी संधी नाही तर जबाबदारी आहे, ही तुमची आमची जबाबदारी आहे. खूप खूप कौतुक. कारण हे मेसेज का द्यावे लागतात याचं कारण आपण पाहतोय. समोर आम्ही निषेधचा बॅनर लावलाय. महिलांवरती होणाऱ्या अत्याचार विरोधात जो निषेध लावलाय, बदलापूरमध्ये घडलेली घटना ही आपण पाहिली तर 2 चिमुकल्यांवरती झालेला अत्याचार, हे अत्याचार थांबवायचे असतील तर तुम्ही आम्हाला पुढाकार घेतला पाहिजे. मंडळी याच्या